लंडनच्या थंडीत अभ्यासाच्या ओझ्याखाली दबलेले असताना जेव्हा घराच्या गरिबीच्या आणि रमाईंच्या संघर्षाच्या बातम्या बाबासाहेबांपर्यंत पोहोचत असतील, तेव्हा त्यांच्या मनाची अवस्था एखाद्या वादळासारखी होत असेल. लंडनच्या ग्रंथालयात बसले असताना समोर पुस्तकाची पाने असतील, पण डोळ्यांसमोर मात्र रमाईंचा तो कष्टाने थकलेला चेहरा फिरत असेल. रमाई एकटी संकटांशी दोन हात करत आहेत, मुलांना सांभाळत आहेत. कधी घरात अन्नाचा कण नाही, कधी औषधाला पैसा नाही. हे वास्तव आठवून बाबासाहेबांचे काळीज पिळवटून निघत असेल. एकीकडे ज्ञानाची तहान होती आणि दुसरीकडे कुटुंबाची ओढ. मी इथे शिकलो तरच माझ्या कोट्यवधी बांधवांचे भविष्य सुधारेल, हाच विचार त्यांना तिथे थांबवून ठेवत होता. पण माझ्यामुळे माझ्या रामूला एवढे दुःख भोगावे लागत आहे, ही जाणीव त्यांना रात्रभर अस्वस्थ करत असेल. तो संघर्ष केवळ आर्थिक नव्हता, तर तो एका महान ध्येयासाठी दिलेल्या वैयक्तिक बलिदानाचा होता. माझ्या मनात काहीसे शब्द आले. लेखणी चालते कागदावरती, पण मन रामूपाशी धावते. लंडनच्या या गारव्यातही काळजात काहूर माजते. कधी पत्रात येतो मूक हुंदका, कधी गरिबीचा सुस्कारा. रामू, तुझा तो एकला लढा, जणू कोसळणारा डोंगर सारा. इथे पुस्तकात शोधतो मी भविष्याची नवी पहाट, तिथे काट्याकुट्यातून चालते तुझी संघर्षाची वाट. तू सुकलेल्या भाकरीचा घास पाण्यासोबत गिळतेस, माझ्या ध्येयासाठी रामू तू स्वतःला जाळतेस. गहिवर तो कंठ माझा, डोळेही ओलावतात, तुझ्या त्यागाच्या कथा काळजात साठवतात. तू धीर सोडू नकोस रामू, हा सूर्य लवकरच उगवेल. तुझ्या संघर्षाच्या सोन्याने सारा देश झळाळून उठेल. जय भीम, जय माता रमाई.